नमस्कार, मी लाघवी ओमसावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी नाहीये, पण दोनही बाजूंना अजूनही आशा काही सोडलेली नाहीये। नाना पटोलेंनी पुन्हा वंचित समोर दोस्तीचा हात पुढे केलाय, त्यामुळे ब्रेकअप के बाद ही दोस्ती पुन्हा आकाराला येईल का या संदर्भात आता उत्सुकता निर्माण झाली आहे। काँग्रेसचा पुन्हा वंचित समोर मैत्रीचा हात। निवडणुकीत काँग्रेसला हवी वंचितची साथ। शेवटच्या टप्प्यावरही मैत्रीची आशा। वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। वंचितनं राज्यात ठिकठिकाणी उमेदवारीही जाहीर केली आहे। महाविकास आघाडीशी वंचितचं ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा आघाडी होणार नाही असं वाटत होतं। काँग्रेसमधला काही कार्यकर्त्यांचा, काही नेत्यांचा छुपा संबंध जो भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांशी आहे तो आज उघड झाला। अध्यक्ष असूनही की आपला उमेदवार जिंकेल याच्या आनंदापेक्षा गडकरी हारतील, नितीन गडकरी हारतील याचं दुःख त्यांना झालं। प्रकाश आंबेडकरांनी तर राज्यातल्या बड्या काँग्रेस नेत्यांचे भाजपशी साटलोटा असल्याचा आरोप केला होता। भाजपवर छुपा संबंध असा प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेला आहे आणि नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप। कोणाचा कोणाशी संबंध आहे ते योग्य वेळेस आम्ही मांडू। 2 दिवस थांबा, योग्य ठिकाणीच मांडू। आघाडी होत नाही म्हटल्यावर नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांवर टीका करण्याची संधीही सोडली नव्हती। काँग्रेस आणि वंचितची फ्रेंडशिप होता होता राहिली। आता न झालेले मित्र एकमेकांवर तुटून पडण्यासाठी सज्ज झाले होते, पण पुन्हा मैत्रीचं वारं वाहू लागलं। काँग्रेसला पुन्हा वंचितचा उमाळा आलाय। आता काँग्रेसला पुन्हा वंचित हवी हवीशी वाटू लागली। मी आज अकोल्यात येऊन त्यांना पुन्हा दोस्तीचा हात पुढे केलेला आहे। त्यांनी प्रस्ताव द्यावा 2 जागेचा, मी काँग्रेसकडून आमचा तयारी आहे। अकोल्यातून काँग्रेस माघार घेईल, मी कुठून घ्यायची ते त्यांनी प्रस्ताव द्यावा, त्याच्यानंतर चर्चा करू। कारण त्यांनी ऑलरेडी अर्ज भरलेला आहे। ऑलरेडी असेल तर त्यांच्या मनात काय आहे ते तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला सांगा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुन्हा वंचित महाविकास आघाडीला सोबत हवी असं म्हटलंय। काँग्रेसनं मैत्रीचा हात पुन्हा पुढे केलाय, पण आधीच्या अनुभवामुळे प्रकाश आंबेडकर हे थोडे सावध आहेत। त्यांनी काँग्रेसच्या नव्यानं येणाऱ्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेत असल्याचं सांगितलंय। नहीं, मैं मुझसे किसी ने संपर्क नहीं किया है और जहाँ तक हमारी जानकारी है कांग्रेस के जो कैंडिडेट हैं उनको कांग्रेस की यहाँ से AB फॉर्म भी मिला है और वो अटैच्ड है, ऐसा मैं समझता हूँ। लोकसभा निवडणुकीकरता उमेदवार जाहीर झाले आहेत। पहिल्या टप्प्याच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालंय, त्यामुळे आता तुटलेली मैत्री झाली तरीही ती कितपत फायदेशीर ठरेल या संदर्भात साशंकता आहे। मैत्री होत नसली तरी बेवफा आहे असा शिक्का बसू नये याकरता काँग्रेसचे नेते खबरदारी घेत आहेत का अशी शक्यता व्यक्त केली जाते। अमोल नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अखेर सुटलाय। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारीची माळ गळ्यात पडून घेतली आहे। या उमेदवारीमुळे पाटील विरुद्ध निंबाळकर असा 2 घराण्यात संघर्ष पेटणार आहे। पहा हा रिपोर्ट। धाराशिव लोकसभेच्या आखाड्यात पुन्हा पाटील विरुद्ध निंबाळकर संघर्ष पेटणार आहे। ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील हा संघर्ष धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्राला नवा नाही। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे रिंगणात आहेत, तर महायुतीत ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळाली असून उमेदवार म्हणून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा तटकरेंनी केली।
त्यामुळे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेली ही दोन घराणी आता लोकसभेच्या रिंगणात पुन्हा एकदा समोरासमोर उभी टाकली आहेत। सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलंय, त्याच्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते। इलेक्शनला तिसरी टर्ममध्ये माननीय मोदी साहेब 400 पार करून निवडून येणार आहे। मला ह्याचं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभामधून त्यांच्या विकास रथाचं पायी होण्याचं भाग्य मला मिळणार आहे। राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांची सून आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असलेल्या अर्चना पाटील यांनी लेडीज क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली होती। त्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे। महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून त्या संपर्कात असणाऱ्या नेतृत्वाला महायुतीकडून रिंगणात उतरवण्यात आले असून ओमराजे निंबाळकर यांच्या समोर त्यांचं मोठं आव्हान असणार आहे। मात्र विजय आमचाच होणार असा विश्वास दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। मी धाराशिव लोकसभेच्या या लढतीत ओमराजे निंबाळकर हे 100% फिक्स खासदार होऊन लोकसभेत जाणार आहे, यात कुठलीही शंका नाही। देशात कुठल्याही प्रकारचं कुठलंही वातावरण जरी असेल तरी धाराशिवमध्ये फक्त ओमराजे निंबाळकर निवडून येणार। तुळजाभवानीच्या जिल्ह्यामध्ये एका सक्षम कार्य नेतृत्व असणाऱ्या, कामाचा खूप आवक असणाऱ्या, प्रश्नाची सामाजिक प्रश्नाची जाण असणाऱ्या अर्चनाताई पाटील यांना आज उमेदवारी जाहीर केली आणि म्हणून त्याचा या ठिकाणी आम्ही जल्लोष करत आहोत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील असा सामना रंगला होता। यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा 1.25 लाख मतांनी दणदणीत पराभव केला होता। ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करून 2019च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा अर्चना पाटील हा वचपा काढणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं। ओमकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणांना मोठा दिलासा मिळालाय। जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा निकाल रद्द ठरवत सुप्रीम कोर्टानं राणांचा निवडणुकीचा मार्ग खऱ्या अर्थानं मोकळा केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला। एकीकडे अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचाराकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित असताना तिथे नवनीत राणांना दिलासा मिळाल्याची बातमी आली। मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावत जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवलं होतं। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बदलून सुप्रीम कोर्टानं नवनीत राणांच्या पारड्यात निकाल टाकला। माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता। राणांचं अनुसूचित जमातीबाबत दिलेलं प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा केला होता। जात प्रमाणपत्र समितीसमोरही त्यांनी खोटा जातीचा दाखला दिल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता। मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करत 2 लाखांचा दंड ठोठावला। नवनीत राणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। हायकोर्टाचा निकाल रद्द करून सुप्रीम कोर्टानं राणांना दिलासा दिला। गेली 12-13 वर्ष मी खूप सहन केलंय असं सांगत निकालानंतर पहिली प्रतिक्रिया देताना नवनीत राणा भाऊक झाले। जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा। आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019 मध्ये मला खासदार केलं। आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला। आनंद या गोष्टीचा वाटते की एकाने जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान, म्हणजे माझी अमरावती। राणांचा उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या फडणवीसांनी राणांची पाठराखण केली। अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात, मी तुम्हाला रवि राणा जी एवढंच सांगतो, परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं। परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। तर
जसा नवनीत राणांना दिलासा मिळाला अगदी तसाच दिलासा आमच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना मिळावा अशी अपेक्षा काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी व्यक्त केली। कोर्टावर बोलणं आपण संयुक्तिक राहणार नाही, परंतु तो न्याय आमच्या रामटेकच्या उमेदवारांनाही मिळावा, न्यायदेवतेकडून तो न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा असणार आहे। शेवटी न्यायदेवता समान असते आणि सगळ्यांना न्याय देते असं आपण गृहीत धरतो आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की रामटेकच्या उमेदवारांनाही तोच न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। नवनीत राणांना अशावेळी दिलासा मिळाला ज्यावेळी त्यांच्या विरोधात अमरावतीत चौफेर विरोधक एकवटले। तिथे बच्चू कडू यांनी राणांना पाडणारच म्हणत दंड थोपटलेत, तर तिथे मोदी तुझसे बैर नाही राणा तेरी खैर नाही म्हणत अडसूळ पिता पुत्रांनी विरोधाचा आवाज बुलंद केलाय। अशावेळी राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळणं म्हणजे विरोधकांची हवाच काढण्याचा प्रयत्न असल्याची आता चर्चा रंगते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।